मित्रांनो, तुम्ही खूप निराश झालेले आहात का आणि प्रयत्न सोडून देण्याचा विचार करत आहात का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचे विचार बदलून जातील. फक्त एकदा दोनदा नाही तर तब्बल 9 वेळा अपयशी झाल्यानंतरही एक छोटासा स्पायडर पुन्हा प्रयत्न करत राहिला आणि त्याने एका राजाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. Hello everyone, welcome back to my channel. Today we are going to learn 7th Standards English poem Try Again, written by Eliza Cook from NCERT पूर्वी बुक. तर या कवितेच्या माध्यमातून एलिझा कुक आपल्याला सांगतात की कितीही अपयश आले तरी प्रयत्न सोडायचे नाहीत. चला तर मग सुरू करूया. King Bruce of Scotland flung himself down in a lonely mood to think. It's true, he was monarch and wore a crown, but his heart was beginning to sink. आता या ठिकाणी फ्लंग म्हणजे झोकून देणे, मोनार्क म्हणजे सम्राट किंवा राजा, प्रशासक, क्राऊन म्हणजे मुकुट. किंग ब्रूस ऑफ स्कॉटलंड फ्लंग हिमसेल्फ डाऊन इन अ लोनली मूड टू थिंक. तर स्कॉटलंडचा राजा ब्रूसने एकाकी मनस्थितीत विचार करण्यासाठी स्वतःला जमिनीवर झोकून दिले. इट इज ट्रू ही वॉज मोनार्क अँड वोअर अ क्राऊन. हे खरे आहे की तो राजा होता आणि त्याने मुकुट धारण केलेला होता. बट हिज हर्ट वॉज बिगिनिंग टू सिंक. पण त्याचे मन खचू लागले होते. फॉर ही हॅड बीन ट्राईंग टू डू अ ग्रेट डीड टू मेक हिज पीपल ग्लॅड. He had tried and tried but couldn't succeed and so he became quite sad. म्हणजे कर्तव्य किंवा कार्य, ग्लॅड म्हणजे आनंदित करणे, सक्सीड म्हणजे यशस्वी होणे. फॉर ही हॅड बीन ट्राईंग टू डू अ ग्रेट डीड टू मेक हिज पीपल ग्लॅड म्हणजे कारण की तो एक महान कार्य करण्याचा प्रयत्न करत होता. टू मेक हिज पीपल ग्लॅड तर काय कार्य करत होता? तो आपल्या लोकांना, आपल्या प्रजेला आनंदित करण्याचा प्रयत्न करत होता. ही ट्राईड अँड ट्राईड बट कुडंट सक्सीड. त्याने खूप प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. अँड सो ही बिकेम क्वाईट सॅड आणि म्हणून तो खूप दुःखी झाला. ही फ्लंग हिमसेल्फ डाऊन इन लो डिस्पेअर ॲज ग्रेव्ड ॲज मॅन कुड बी. अँड आफ्टर अ वाईल ही पॉन्डर्ड देअर आय विल गिव्ह इट ऑल अप सेड ही. डिस्पेअर म्हणजे निराशा, ग्रीव म्हणजे दुःख, पॉन्डर्ड म्हणजे विचार करणे किंवा विचार केला. He flung himself down in low despair as grieved as man could be. म्हणजे तो अत्यंत निराश होऊन जमिनीवर कोसळला आणि माणूस जितका जास्त दुःखी होऊ शकतो तितका तो दुःखी झाला होता. अँड आफ्टर अ व्हाईल ही पॉन्डर्ड देअर आणि काही वेळाने तिथे विचार करत तो म्हणाला, आय विल गिव्ह इट ऑल अप. मी हे सर्व सोडून देईल. नाव जस्ट ॲट दॅट मोमेंट अ स्पायडर ड्रॉप्ड with its silken filmy clue, and the king, in the midst of his thinking, stopped to see what the spider would do. ड्रॉप म्हणजे खाली पडला, तर क्ल्यू म्हणजे येथे धागा, सिल्कन म्हणजे रेशमी आणि फिल्मी म्हणजे पातळ, मिड्स्ट म्हणजे इन दी मिडल ऑफ. नाव जस्ट ॲट दॅट मोमेंट अ स्पायडर ड्रॉप्ड विथ इट्स सिल्कन फिल्मी क्ल्यू. नेमके त्याच क्षणी एक स्पायडर खाली पडला आपल्या रेशमी पातळ धाग्यांसह. अँड द किंग इन द मिडस्ट ऑफ हिज थिंकिंग स्टॉप टू सी व्हॉट द स्पायडर वूड डू. आणि राजा विचारमग्न असताना तो स्पायडर आता काय करेल ते पाहू लागला. वॉज अ लॉंग वे अप टू द सिलिंग डोम अँड इट हंग बाय अ रोप सो फाईन दॅट हाऊ इट वुड गेट टू इट्स कॉबवेब होम किंग ब्रूस कुड नॉट डिवाईन. सिलिंग म्हणजे छत आणि डोम म्हणजे घुमट. कॉबवेब म्हणजे स्पायडरचं जाळं. डिवाईन म्हणजे समजू शकले नाही. इट वॉज अ लॉंग वे अप टू द सिलिंग डोम अँड इट हंग बाय अ रोप सो फाईन. तर छताच्या घुमटापर्यंतचा तो प्रवास खूपच लांब होता आणि तो इतक्या बारीक दोरीने लटकत होता की दॅट हाऊ इट वुड गेट टू इट्स कॉबवेब होम किंग ब्रूस कुड नॉट डिवाईन. तो इतक्या बारीक दोरीने लटकत होता की तो आपल्या घरी, आपल्या जाळ्यात कसा पोहोचेल याचा अंदाज किंग ब्रूसला लावता आला नाही किंवा किंग ब्रूस हे समजू शकले नाही की तो स्पायडर आता आपल्या घरी कसा जाईल. मित्रांनो, आयुष्यात कधी ना कधी आपण सगळेच अपयशी ठरतो. कधी अभ्यासात, कधी स्पर्धेत, कधी आपल्या स्वप्नाच्या प्रवासात. आणि त्यावेळी
मनात एकच विचार येतो, आता माझ्याकडून होणार नाही. पण खरंच अपयश म्हणजे शेवट असतो का? इट सून बिगॅन टू क्लिंग अँड क्रॉल, स्ट्रेट अप विथ स्ट्रॉंग एंडेव्हर, बट डाऊन इट केम विथ अ स्लिपरी स्प्रॉल, ॲज नियर टू द ग्राउंड ॲज एव्हर. क्लिंग म्हणजे चिकटणे, क्रॉल म्हणजे रांगत चालणे, एंडेव्हर म्हणजे मोठ्या प्रयत्नाने, स्प्रॉल हातपाय पसरल्यागत खाली पडणे. इट सून बिगॅन टू क्लिंग अँड क्रॉल, स्ट्रेट अप विथ स्ट्रॉंग एंडेव्हर. तर तो लवकरच मोठ्या प्रयत्नाने सरळ वर चढू लागला आणि त्याच्या धाग्याला घट्ट पकडू लागला. क्लिंग म्हणजे तो घट्ट पकडू लागला. बट डाऊन इट केम विथ अ स्लिपरी स्प्रॉल, ॲज नियर टू द ग्राउंड ॲज एव्हर. पण घसरत पडत तो पूर्वीप्रमाणेच जमिनीच्या अगदी जवळ खाली आला. Up, up it ran, not a second to stay, to utter the least complaint, till it fell still lower, and there it lay, a little dizzy and faint. तर डिझी म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटणे आणि फेंट म्हणजे बेशुद्ध अवस्थेत पडणे. अप अप इट रॅन, नॉट अ सेकंड टू स्टे. तो वरवर धावला आणि क्षणभरही न थांबता, अटर द लिस्ट कंप्लेंट, किंचितही तक्रार न करता, टिल इट फेल स्टील लोअर, अँड देअर इट ले, अ लिटिल डिझी अँड फेंट. तोपर्यंत अखेर तो खाली कोसळला नाही, तोपर्यंत तो धावत राहिला, तिथेच किंचित चक्कर आल्यासारखा आणि बेशुद्ध अवस्थेत पडून राहिला. Its head grew steady, again it went, and travelled a half yard higher. It was a delicate thread, had to tread, and a road where its feet would tire. तर स्टेडी म्हणजे स्थिर, डेलिकेट म्हणजे नाजूक, ट्रेड म्हणजे चालणे. इट्स हेड ग्रीव स्टेडी, अगेन इट वेंट, अँड ट्रॅव्हल्ड अ हाफ यार्ड हायर. याचा अर्थ त्याची मान ज्यावेळी स्थिर झाली, त्याचं डोकं स्थिर झालं, तेव्हा तो पुन्हा पुढे झाला. अगेन इट वेंट अँड ट्रॅव्हल्ड अ हाफ यार्ड हायर, आणि तो अर्धा यार्ड अधिक उंच गेला. वॉज अ डेलिकेट थ्रेड, इट हॅड टू ट्रीड. तर त्याला एका नाजूक धाग्यावरून चालायचं होतं आणि तो असा रस्ता होता जिथे त्याचे पाय थकणार होते. अँड अ रोड वेअर इट्स फीट वूड टायर. असा एक रस्ता होता जिथे त्याचे पाय थकणार होते. Again it fell and swung below, but again it quickly mounted, till up and down, now fast, now slow, 9 brave attempts were counted. Swung म्हणजे तो झुलत राहिला, माउंटेड म्हणजे पुन्हा चढला. अगेन इट फेल अँड स्वंग बिलो, बट अगेन इट क्विकली माउंटेड. पण तो पुन्हा खाली कोसळला आणि झुलत राहिला, पण पुन्हा तो वेगाने वर चढला. टिल अप अँड डाऊन, नाव फास्ट, नाव स्लो, 9 ब्रेव अटेम्प्ट्स वेअर काउंटेड. कधी वेगाने कधी हळू असा वर खाली होत राहिला आणि असे 9 धाडसी प्रयत्न त्याने केले. ब्रेव म्हणजे धाडसी, तर 9 धाडसी प्रयत्न त्याने केले होते. Sure, cried the king, that foolish thing will strive no more to climb, when it's toiled so hard to reach and cling, and tumbles every time. Foolish thing म्हणजे मूर्ख गोष्ट, स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे, टंबल्स म्हणजे खाली पडणे. Sure, cried the king, that foolish thing will strive no more to climb. राजा ओरडला, नक्कीच ती मूर्ख गोष्ट आता चढण्याचा प्रयत्न करणार नाही. वेन इट टॉइल्स सो हार्ड टू रीच अँड क्लिंग अँड टंबल्स एव्हरी टाईम. कारण ती पोचण्यासाठी आणि चिकटून बसण्यासाठी, चिकटून राहण्यासाठी इतकी धडपड करते आणि प्रत्येक वेळी गडबडते. टंबल्स म्हणजे प्रत्येक वेळी तो खाली पडत होता, तर प्रत्येक वेळेस ती खाली पडते. बट अप द इन्सेक्ट वेंट वन्स मोर. मी, 'tis an anxious minute. He's only a foot from his cobweb door. Oh, say, will he lose or win it? अँक्शियस म्हणजे चिंतेचा आणि मिनिट म्हणजे क्षण. कॉबवेब म्हणजे स्पायडरचे जाळे. बट अप द इन्सेक्ट वेंट वन्स मोर. मी, 'tis an anxious minute. पण तो किडा पुन्हा एकदा वर चढला आणि हा क्षण जरा चिंतेचा होता. He's only a foot from his cobweb door. Oh, say, will he lose or win it? तो त्याच्या जाळ्याच्या दारापासून फक्त 1 फूट अंतरावर होता. राजाला वाटलं की अरे देवा, तो आता हरेल की जिंकेल. Steadily, steadily, inch by inch, higher and higher he got,
and a bold little run at the very last pinch put him into his native cot. स्टेडिली म्हणजे हळूहळू, इंच बाय इंच म्हणजे इंच इंच करत, हायर अँड हायर म्हणजे अधिक अधिक उंच, लास्ट पिंच म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी, नेटिव्ह कॉट म्हणजे त्याच्या मूळ ठिकाणी. स्टेडिली इंच बाय इंच, हायर अँड हायर ही गॉट. तर हळूहळू इंच इंच करत तो अधिकाधिक उंच जात राहिला. अँड अ बोल्ड लिटिल रन ॲट दी व्हेरी लास्ट पिंच पुट हिम इन टू हिज नेटिव्ह कॉट. अगदी शेवटच्या क्षणी मारलेल्या एका धाडसी लहानशा झेपेने त्याला त्याच्या मूळ ठिकाणी आणून सोडले. ब्रावो ब्रावो द किंग क्राईड आउट. ऑल ऑनर टू दोज हू ट्राय. द स्पायडर अप देअर डिफाईड डिस्पेअर. ही कॉन्कर्ड अँड वाय शुडंट आय. ब्रावो ब्रावो म्हणजे शाब्बास. क्राईड आउट म्हणजे ओरडला. ऑनर म्हणजे सन्मान. डिफाईड म्हणजे मात करणे. डिस्पेअर म्हणजे निराशा. कॉन्कर्ड म्हणजे जिंकणे. ब्रावो ब्रावो द किंग क्राईड आउट. ऑल ऑनर टू दोज हू ट्राय. तर राजा ओरडला की शाब्बास शाब्बास. ऑल ऑनर टू दोज हू ट्राय म्हणजे प्रयत्न करणाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा. प्रयत्न करणाऱ्यांना सलाम. द स्पायडर अप देअर डिफाईड डिस्पेअर. तर तो छोटासा वरचा स्पायडर निराशेवर मात करून जिंकला. ही कॉन्कर्ड अँड वाय शुडंट आय. तर तो छोटासा स्पायडर निराशेवर मात करून जिंकला, तर मी का नाही जिंकलं पाहिजे. अँड ब्रूस ऑफ स्कॉटलंड ब्रेस हिज माइंड अँड गॉसिप्स टेल द टेल दॅट ही ट्राईड वन्स मोर ॲज ही ट्राईड बिफोर अँड दॅट टाईम डिड नॉट फेल. ब्रेस्ट म्हणजे आपले मन तयार केले. गॉसिप्स म्हणजे अफवा किंवा गप्पा. अँड ब्रूस ऑफ स्कॉटलंड ब्रेस हिज माइंड. तर स्कॉटलंडच्या राजाने ब्रूसने आपले मन तयार केले. अँड गॉसिप्स टेल द टेल. अँड अफवा अशा गोष्टी सांगतात. दॅट ही ट्राईड वन्स मोर. पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला ब्रूस ऑफ स्कॉटलंडने. अँड दॅट टाईम डिड नॉट फेल. आणि तेव्हा तो यशस्वी झाला. सो दिस पोएम इज रिटन बाय एलिझा कुक. So students, that's the inspiring poem Try Again, written by Eliza Cook. Remember, failure doesn't mean you should stop. It means you should start again with more courage. या कवितेतून आपण शिकलो की कितीही वेळा अपयश आले तरी हार मानायची नाही. Because every great achievement begins with one more attempt. So whenever life says you can't do it, you should reply, I will try again. If you enjoy this explanation, don't forget to like, share and subscribe. Keep learning, keep believing, and most importantly, never give up. Try again.